नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आता आम्ही मांडवगडच्या पायथ्याला लागलेलो आहे. बघा आता आमचे सहकारी सगळे चाललेले आहे. बघा नारायण सर चाललेले आहे, त्यांचा श्री गणेश होत्या. खूप असा एकदम रम्य वाटी आणि आता पायथ्याला लागलेले घाट चढून जाणार आहे आम्ही 7 किलोमीटरचा. बघा आमचे सहकारी सगळा गोलकताई, वाकचौरताई, पंढरपूर, मच्छिंदर गोरक्षा चला जाधव बाबा आहे लातूरकर चला. आता वाजलेले दुपारचे 3 आणि आता घाट चढायला सुरुवात झालेली आहे. बघा मांडवगडचा हा घाट आहे, खूप प्रसिद्ध आहे. 7 किलोमीटरचा महाराज 2 तास लागतात चालायला. आता वाजलेले 3-5 वाजे पोहोचतो आम्ही वर जाऊ. वर पायथ्याला सुरुवात झालेली आहे. आता बघा वळणाचे थोडे थोडे रस्ते आहेत, अगदी सुलभ मारलेले आहे. पुढं जे वळण आहे त्यांना खूप अशा प्रकारे सुलभ मारलेलं आहे. बघा तो तुम्हाला आता पुढे डोंगर दाखवतो. हा अंधुक आहे, धुकं आलेलं आहे ना, त्याच्यामुळे अंधुक तुम्हाला हा डोंगर दिसतंय. खूप सकाळपासून धुकं आहे आणि आज दिवसभर अंधुक धुकंच होतं. मांडवगड हा घाट 30% राहिलेला आहे. 70% तर चढून आलेले आहे आम्ही सगळे. 30% राहिलेलं आहे. 1-1.25 तास झाला आम्हाला घाटाला लागून. बघा खूप अशा प्रकारे गाया चरतायत आणि वाहनं पण चालतात जोरात. नर्मदा परिक्रमाशी खूप अशा प्रकारे आनंदाने आलेले बघा सगळे. असं काय कोणाचे चेहऱ्यावर थकवा जाणत नाही. नर्मदे नर्मदे हा अवघड कुठली परिक्रमा नाही, सगळी परिक्रमा सोपी आहे. त्या भाव आणि श्रद्धा फार महत्वाची. बघा हर नर्मदे, एक लाईनी चालतात सगळे. हर नर्मदे. बघा रस्त्याने गाडी येऊ, कार येऊ, हे बघा केळं दिले जाधव बाबांक. बघा अगदी चढ पण नाही, अगदी एकदम सुलभ मारलेला आहे. घाटाने रस्ता काढलेला आहे. बघा मांडवगड आता निम्म्यावर आम्ही चढून आलेलो आहे. खूप झाडांची सावली आहे आणि आजचा 43वा दिवस आहे. मांडवगडला आल्याशिवाय नर्मदा परिक्रमातला जो आपण म्हणतो जो परिक्रमा ती पूर्ण होत नाही. एक शुलपाणी झाडी आणि मांडवगड चढून उतरणे हा नर्मदा परिक्रमातला फार मोठा खारीचा वाटा आहे. हा ज्याने शुलपाणी आणि मांडवगड चढून उतरला त्याची नर्मदा परिक्रमा सक्सेस होते. बघा आता मांडवगड अगदी 3 किलोमीटर राहिलेला आहे. धार जिल्हा आहे आणि मनावर तालुका आहे. नर्मदे नर्मदे हार वो पगडंडी गलत है, गलत वो जंगल में भटक जाएगा. हर नर्मदे. चुकीच्या वाटाला सध्या इथे माणसाला रोडनं चाललेलं कधी उत्तमच आहे. घाटाचा रस्ता आहे. हर नर्मदे. पहा जंगल आहे, खूप रमणीय वाट आहे. हर नर्मदे. कृष्णारी नर्मदे. बघा हे विसावलेले आता हे सगळे. हा विसावा इथं राहिला आता 60%, 40% चढून आलेले सगळे. बघा हो खूप छान अशा प्रकारे रम्य वाटे नर्मदा मैयाची. मांडवगड हा घाट आहे आणि खूप अशा प्रकारे आनंददायक वाटे. बघा हे दादा आहेत. कसं वाटतं तुम्हाला? हा नर्मदे हार. हा टाकल्यासारखं वाटतं का? नाही ना. हा बघा ताई पण चालतायत. नर्मदे यार. बघा आता आमच्या बरोबर सगळे आता 10-15 जण आहे. हर नर्मदे यार. बघा आता हे जरा नर्मदे हर नर्मदे. बघा आता हे आम्हाला एकदा निम्या खजूर दिली. हा बघा हे खजूर दिलेली आहे. हा नाही आता हे अन्नदाता सुखी बाबा हे खजूर आहे. खजूरचं वाटप होणार आहे आता. इथं बघा सगळे विसावलेले आहे. 40% चढून आलेलो आहे घाट आणि बघा आता इथं विसावा होते. आम्ही पुढं आता ही ऊर्जा आम्हाला मिळणार आहे. हर नर्मदे हार. हे नर्मदा मैयाची कमाई आहे. रामकृष्ण हरी नर्मदे यार. हो बघा हा कुत्रा पण आमच्या बरोबर वारी करून राहिलाय. हा त्याला केळी पण दिली पण त्याने केळी खाली नाही. त्याला लागा ते बिस्किट. बघा आता सगळा विसरलेला आहे आमचा संगमेर ग्रुप. हा द्या. बघा आता पुढं एक 20% राहिलेला आहे भाग. 80% आलेलं आहे चालून. आता सपाटी आहे जवळजवळ. बघा तो पुढं जो दिसतो तो कडा त्याच्यावर वर माथीवर जाणार आहे आम्ही. आणि खूप असा बघा सगळा जंगल आहे. परिक्रमा पायी करत असताना आता आम्ही जवळजवळ बरंच घाट चढून आलेलो वर. बघा इथं पाण्याची धार आहे. नर्मदा मैया इथं पण आलेली. बघा आपल्या भक्ताला पाणी ताणल्याची ताण भागवण्याकरता खूप असं पाणी. बघा तिथं मांजरांचे
गोमातेचा आशीर्वाद घ्या. आपली परिक्रमा सक्सेस हो राहिलेली आहे. आपण नियमावरला 10 दिवसामध्ये पोहोचतोय. त्या ठिकाणी आपली नर्मदा परिक्रमा 50% पुरी होते. गेले जवळजवळ 43 दिवस आपण या रस्त्याला चालतोय. नर्मदा माया सगळ्यांची काळजी घेते बघा. आणि बघा या कुत्र्याला बिस्किटं चारली पाहिजे, गोमातेला चारले पाहिजे, कुत्र्याला चारले पाहिजे. हा सगळा काय मुख्य प्राण्यांनो दया करा साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. त्या पद्धतीने अशा प्रकारे नर्मदा परिक्रमा चालतायत. सगळ्यांची काळजी नर्मदा माया घेते आणि सगळ्यांना काय उपाशीपर्यंत आतापर्यंत कोण ठेवलं, कोणी कंच्या आश्रमात होय. शिजवलेल्या पुन्हा अजून भाकरी काय पाहिजे ते खायला काय. वाफले डाळ बाटी आतापर्यंत एका तासात 2 भाज्या जेवढी म्हणजे खरकान केळं होय. बघा खूप अशा प्रकारे अनुभव येते. नर्मदा मैया दररोज आपल्या भक्ताची काळजी घेते. एक दिवस नाही का असं आश्रमात मध्ये काही मिळालं नाही, उपाशी झोपलाय. नर्मदा परिक्रमा अशी माझा अर्ध्या तासाला हो असं कधीच नाही. महानर्मदा मैयाचा मोठा साक्षात्कार आहे. हे अवजाव या ठिकाणी आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये याचं मंथन केलं पाहिजे. नर्मदा परिक्रमा काय आहे आणि कशाला नर्मदा परिक्रमा म्हणतायत, हा फार मोठा गहन विषय आहे. आणि ओळखलं पाहिजे. हो भेट नर्मदा मैया याच्या रूपाने सुद्धा हो याच्या रूपाने कळय नाही ती आपल्याला काय करते, भेट देते. ओळखता आलं पाहिजे. हो तसं नामदेवरायांना कुत्र्याच्या रूपाने पांडुरंगाने दर्शन दिलं होतं, बरोबर आहे का नाही हो महाराज? नामदेवरायांना कुत्र्याच्या रूपाने पांडुरंगाने दर्शन दिलं होतं. हो तुपाची वाटी घेऊन नामदेवराय कुत्र्याच्या मागे लागले होते. कुत्र्याने सुकी रोटी पळवली नामदेवरायच्या हातातून. नामदेवराय म्हणे आता निकळ सुकी रोटी काय खातो बाबा, हे तुपाची वाटी घेऊन मागे लागले. निकळ सुकी रोटी नको खाऊ, तूप आहे त्याच्याबरोबर. म्हणून ह्या काय मुख्य प्राण्यामध्ये सुद्धा काय जे जे बोटी भेटे भूत ते माने जे भगवंत किंवा जे जे दृष्टी दिसे ते त्या रूप अशा प्रकारे हो ओळखीला हरी धन्य तो संसारी. हो चला नर्मदे यार झाली आमची 10 मिनिटाची विश्रांती. आता आम्ही मांडवगडवर चढून आणि मग अशा प्रकारे संध्याकाळी विश्रांती. चतुर्भुज राम मूर्ती हर हर नर्मदे. सगळे परिक्रमा आता पाणी पिणार आहे, अगदी गोड मिठा पाणी आहे. आणि नर्मदा मैया ताणलेल्याची भुकेल्याची सगळी काळजी घेणारी नर्मदा मैया. बघा हे कुत्रा आमच्या बरोबर आहे, ते पण पाणी पिते बघा, ताणलेले आहे. आणि खूप अशा प्रकारे 10% आता फक्त गाठी राहिलेली चढायची वर. बघा ते पुढे दिसते कमान तिथपर्यंत जायचं 1 किलोमीटर गाठी राहिलेली आहे. घाट संपला आता शिक संध्याकाळचे 4:15 वाजले. 2:30-3 लागलो घाटाला बघा. आताशी घाट संपलेला आहे. कुत्रा आमच्या बरोबर आहे. नर्मदे इथं एक महानर्मदा परिक्रमा करता इथं हॉटेलमध्ये सेवा करतात हे दादा. चहाची बघा, जे पायी पैदल येतात त्यांना इथे चहा देतात हे दादा बघा. नर्मदे हर महादेव भगवान की बघा. वरून पाण्याची धार आहे नर्मदा मैयाची. ही धार आहे ही गळती वरून नर्मदा मैयाची बघा. हर नर्मदे. खूप या स्थानावर गर्दी असते महाराज. हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. सीता भगवान मनोकामना पुरी केली नर्मदा मैयाने बघा. आज दिवसभराचं 35 किलोमीटर अंतर कापून आलेलं आहे. हे चतुर्भुज श्रीराम देवालय, चतुर्भुज श्रीराम देवालय. आज संध्याकाळी इथं मुक्काम आहे. चतुर्भुज राम मूर्तीचं आज दर्शन होणार आहे आम्हाला बघा. खूप अशा प्रकारे या ठिकाणी ही चतुर्भुज राम मूर्ती आहे. विश्व की एक मात्र अति प्राचीन श्रीरामजी चतुर्भुज स्वरूप प्रतिमा. हर नर्मदे.